वेलकम टू अनदर वेडिंग सीजन व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला काही डेकोरेशनच्या आयडिया शेअर करणार आहे। तर आता तुम्ही जे टेरेस बघितलं तर त्याची ग्रिल सुद्धा मी डेकोरेशनसाठी वापरलेली आहे। त्यानंतर हे जे भिंत दिसते तुम्हाला ती आहे आमच्या पोर्चची भिंत। तर याला मी दोन साइडला दोन खिळे ठोकून घेतले आणि तिथे तार बांधून घेणार जेणेकरून मी इथे बॅकड्रॉप करू शकेल। तर बॅकड्रॉपसाठी तुम्ही स्टँड देखील वापरू शकता जे ॲमेझॉनवर इझिली अवेलेबल आहे। पण ते स्टँडमुळे कसं होतं येण्या जाण्याला त्रास होतो म्हणून मी इथे तारच बांधला आणि वापर केला आहे तारेचा। आता तुम्ही माझ्या मागचं जे बॅकग्राऊंड बघतायत ते आणि त्यानंतर इथे जे ग्रिलला दिसतं आहे डेकोरेशन केलेलं हे सगळं माझ्या बहीण भावांनी केलेलं आहे आणि तुम्ही बघितलंच किती सुंदर दिसतं आहे ते। तर बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही जे रंगबिरंगी कापड बघितले ते सगळे मी 6-6 मीटरचे फेट्याचे कापड आहेत जे होलसेलमध्ये घेतले होते। त्यानंतर फुलं च्या माळा देखील मी होलसेलमधूनच घेतल्या होत्या। कुठून घेतल्या होत्या ते सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच। त्यानंतर रंगीबिरंगी कागदांपासून मी भिंगऱ्या त्यानंतर पतंग वगैरे बनवून ते सुद्धा त्या डेकोरेशनमध्ये अटॅच केले होते। नंतर माझ्याकडे एक छोटीशी बार्बी डॉल होती तिला मी नऊवारी वगैरे नेसून डेकोरेट केलं। त्यानंतर हे जातं आहे त्या जाताला मी चंदन अष्टगंध हळद आणि कुंकूचा वापर करूनच डेकोरेट केलेला आहे। तर डेकोरेशनसाठी जे चंदन मी वापरलेलं आहे ते हातावर पाणी लावून उघळण्याचं चंदन होतं त्याचाच वापर केला आहे। सोबतच इथे मी फुलांच्या माळा ब्लाउज पीस बांगड्या हळद कुंड ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। नवीन आयडियासोबत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।